होता, लग्न वगैरे झालंय, आता कोणताही व्यत्यय नको. शेवटचा गोंधळ करूया आता. पहिला बॉल यावली, हवाई हल्ला चढवलाय परंतु इथे चुकी झाली आहे. जीवदान जरूर आलाय. फिल्डिंगचा निर्णय, टॉस जिंकला होता आरात 11 कानोर बॉयज. चांगला फटका यावेळी जरूर पाहायला मिळतोय. एकेरी स्वरूपातील धाव येते. एका धावेच्या मदतीने 10 धावा या धावपळकावरती लागल्या गेल्यात. फटका कार्पेट पद्धतीने पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ कडे बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि ते हे लागले बघा बॅट त्याच्या. लवकर घ्या, लवकर लवकर. पाणी सिच्युएशन बघून दे रे.
हा गोलंदाज पाहायला मिळतोय. इथे सुद्धा झाली आहे चुकी. अगदी आपण पाहतोय अक्षयच्या या बॉलवरती 2 धावा आल्यात. सूरज कोंडिलकर अगदी चालाक चित्ता आहे. त्याला सुद्धा माहिती आहे की कशा प्रकारे धावा घ्यायच्या आहेत. आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते आहे 14 या आकड्यावरती. 14 धावेच्या मदतीने मात्र या ठिकाणी वाटचाल चालू आहे जनमान पोशीर टीमची. चांगला फटका यावेळी मात्र आक्रमकता आक्रमकता आक्रमकता. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. इट इज बिग 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 सिक्सर. रोहितच्या बॅटमधून येतोय षटकार. अरे दादांनो विषय तो नाहीये. टाळ्या वाजवा तुम्ही पण आवाज किती आहे तुमचा हाच प्रश्न आहे. हे तुम्हाला सांगतोय. तुमची ग्रँड फिनाले कॉमेंट्री सुद्धा होत नाहीये याचा विचार करा आपण. आपले प्लेयर इतका चांगला परफॉर्मन्स करतायत. षटकार आलाय रोहितच्या बॅटमधून. आणखी एक फुलर लेन आणि इथे बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल वन बाउन्स. चौकार. चौकाराच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे. जाऊन पोचले अद्यापपर्यंत 24 या आकड्यावरती. आणखी 3 बॉलचा थरार बाकी आहे. 3 बॉलचा थरार बाकी असेल. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. मॅच बॉल आलाय बघा. इथे धावाच्या सुरुवात फलंदाज होईल बाद. विकेट आली आहे. धावसंख्या तिथे स्थिरावलेली आहे. 24 धावा धावफलकावरती आहेत. नितीन न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. आता 2 बॉल शिल्लक आहेत. 24 धावा लागल्यात धावफलकावरती. हा चांगला फटका मनगडातली ताकद सिद्ध करत असताना गुणवत्ता दाखवतोय तो मात्र सूरज कोंडिलकर. आणि सूरजच्या बॅटमधून येत आहेत खणखणीत दणदणीत या 6 धावा. सहा धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली 30 या आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. फटका उचलण्याचा प्रयत्न. एक धाव तर कंप्लीट झालाय. दुसरीसाठी प्रयत्न होत आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने मात्र 32 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 12 बॉल आणि गरज असेल ती आता 33 धावसंख्येची.
निशांत बांगडे. विनायक, चाचपणी चालू आहे का तुझी? वासराची चाचपणी चालू आहे. खांद्यावर नेशील का? चल, इथं निर्णय चेंज करील मी. खांद्यावर जर तू त्या बैलाला नेलास तर तुला असतो. चल, ठरलं. इथून मैदानाच्या बाहेरच, इथून मैदानाच्या बाहेरच. चल, खांद्यावर. हा पण नाही, याच्याशीच लावले मी फक्त. मी फक्त विनायकशी चर्चा केली आहे. तेजस आणि प्रज्योत जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच आपण पाहतोय ती धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी सेट झालंय. 33 धावसंख्या करायच्या आहेत 12 बॉलमध्ये. अर्थातच आराध्य 11 कानोर बॉईजला चला लवकर करा. रोहित हा गोलंदाजी, परंतु या पहिल्या बॉलवरती इथे येतील या 2 धावा. फार मोठा स्कोर सध्या पुशीर टीमच्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळाला. तदनंतर मात्र थोडंसं संकटात टाकलाय ते आता आराध्य 11 कानोर बॉईजला. इथे एकच धाव, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. या 2 धावा येतील.
इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल जाईल 4 धावांसाठी चौकारात. 8 धावा धावफलकावरती. मोहन मामा घरी गेले का? ग्रँड फिनाले आपण अनुभवतोय. अर्थातच आमदार चषक 2025 दोस्ती ग्रुप आयोजित मुजानमान क्रिकेट संघ वाकस आयोजित ही स्पर्धा अगदी शेवटच्या टप्प्यात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. फटका उचलला जातोय. हेलिकॉप्टर उडवायचं होतं परंतु इथे सुद्धा एकच धाव धावफलकावरती येते. एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली जाऊन पोहोचले अद्यापर्यंत 9 या आकड्यावरती. या षटकातला विचार करायला गेलं तर अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत आणि पहिल्या इनिंगकडे जर विचार करायला गेलं तर ऋतिकने फक्त त्या पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या परंतु शेवटचं षटक अक्षयचं महागडं ठरलं ते अर्थातच कानूर बॉयजसाठी. परंतु यावेळी मात्र अजूनही वेळ 8 बॉलचा थरार बाकी असेल आणि आता करायचे आहेत ते मात्र 8 बॉलमध्ये 23. 24 पाहिजे. हा चांगला बॉल. यावेळी मात्र डॉट आलाय. उत्तम दर्जाची गोलंदाजी सध्या मैदानात पाहायला मिळते रोहित या गोलंदाजाकडून. तेजस आणि त्याच्या समवेत प्रजत. हा वाईड आलाय. त्रिफलाची दांडी गुल फर्निचर झालाय डिस्ट्रॉय. आता या ठिकाणी परतावा लागेल प्रज्योत या फलंदाजाला. सातबारा एक कोरा बाबा. पाटील जोरावर आहेत. दादा पहाटेची वेळ आहे जरा देव नावे घ्या.
चला जाऊया मॅचकडे. अर्थातच येणारे 6 बॉल आणि गरज असेल ती आता मात्र 23 धावसंख्येची. तीच मॅच आहे खरं म्हणायला गेलं तर. मगाच्या सामन्यामध्ये ज्या धावा पाहिजे होत्या त्याच धावा आता मात्र धावफलकावरती येणं अपेक्षित असेल. इथे चौकार आलाय. मॅच फार इंटरेस्टिंग आहे खरं म्हणायला गेलं तर. कलंबोलीच्या विरोधात पोशीर ज्या पद्धतीने बॅटिंग करताना दिसून आले आहेत, आता पोशीरच्याच विरोधात या धावा करायच्या आहेत त्या अर्थातच आराध्य 11 कानूर बॉईजला. 5 बॉल 19 ची आवश्यकता आता. चौकार आलाय. अगदी कुशल मुवमेंट वरती अंतिम सामना आपण अनुभवतोय. फायनलची मॅच यावेळी पाहायला मिळते. 5 बॉल 19 ची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा फटका सज्जवलाय. यावेळी 1 धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेसाठी इथे प्रयत्न जरूर चालू आहे. इथे फलन यस चेक केलं जाईल यावेळी. अगदी काय घडतंय ते पाहूयात. हे फार महत्वाचं आहे. आता हा निर्णय आहे मी तर म्हणेल हरीश कराड यांचा फार चांगला आलाय. या ठिकाणी स्ट्रायकरचा खेळाडू अक्षय बाद होईल. इथे क्रॉसिंग झालीच नाही. अगदी बॅट राहिले मागे त्याच्यामुळे अक्षयला परतीचा प्रवास करावा लागेल या ठिकाणी. न्यू बॅटर अंकित 1 धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली जाऊन पोहोचले आता 15 आकड्यावरती. इथे आलाय षटकार. सामना फार रोमांचकारी आहे. षटकाराच्या मदतीने टोटल पुढे सरकले 21 आकड्यावरती. 3 बॉलचा तरार बाकी आहे. येणारे 3 बॉल आणि 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. 3 बॉल आणि 12 धावसंख्येची आवश्यकता. पाहूया मॅच मध्ये काय घडतंय.
सिच्युएशन पहा. सेमीफायनल क्रमांक 2 आपण अनुभवली, जी मॅच कलंबोलीच्या विरोधात पौशीर टीमने जिंकली. आता त्यांच्याच विरोधात तीच रणनीती सध्या कानोर बॉईज आखताना दिसून येते. आराते 11 कानोर बॉईज आणि एकीकडे जनमान पोशीर. कोण होणार आहे आमदार चषक 2025च्या या पहिल्या क्रमांकाचा मानकरी? चमचमती ट्रॉफी. हा, गुलालाचा मानकरी नंतर मॅन ऑफ द सिरीज. या चमचमत्या ट्रॉफीचा मानकरी, आमदार ट्रॉफीचा मानकरी. हा बॉल आलाय वाईड. आणखी एक करामत पाहायला मिळाली. मंदारने झेल टिपला तर दीपक बिराडे सर यांच्याकडून मंदारसाठी बोकड पारितोषिक आहे. दोन बॉल 11ची गरज आहे. न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. मैदानात कुणीही आतमध्ये जाणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचे राजेंद्र भोईर आरेश करायला बेल्स घ्या आणि यष्ट्यांना कोणीही हात लावू नका. यष्ट्याही हात लावू नका. स्टंप कोणीही घेणार नाही, बेल्सही कोणी घेणार नाही. आणि स्टंपला हात लावल्यावर पॉकेट कमतरता होईल. अरे अरे बेल्स 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 थांब रे थांब. डीजे वाजू नको थांब.